आता वळूयात दिल्लीकडे। दिल्ली दौऱ्यावरती असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संसदेमध्ये दाखल झालेत। एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। काल एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांची बैठकही घेतली होती, ज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पक्षाची भूमिका, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची चर्चा झाली। मात्र दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे राजकीय भेटीगाठी आणि बैठका घेत असल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलेलं आहे। तर राज्यामध्ये एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं दिल्ली गाठली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। गेल्या काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळालेलं नाही अशी शिवसेनेची तक्रार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेने एक गोपनीय अहवाल सुद्धा तयार केलाय आणि हा अंतर्गत अहवाल घेऊनच शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्याचंही समजतंय। आगामी निवडणुकांमध्ये चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि समन्वय अधिक घट्ट करण्यासाठी हा अहवाल एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवणार असंही कळतंय। तर शिंदेंचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे तेही पाहूयात। राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान, शिवसेना खासदारांच्या कार्याचं मूल्यमापन, पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भात कायदेतज्ञांशी चर्चा, रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अन्याय होत असल्याची तक्रार, अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी हा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे।